हेलो एवरीवन, वेरी वेरी गुड आफ्टरनून. सर शिवानी आणि हां बरोबर. चलो, थँक यू एवरीवन. गिव्ह मी अ थम्स अप जस्ट टू मेक शुअर ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही परफेक्ट आहे. आकाश, अक्षय, विकास, दीपक, जान्हवी, मोनिका, give me a thumbs up symbol just to make sure everything is perfect so that we can start the lecture. Perfect है. Okay, so today is the last lecture for your critical reasoning part. Okay, we are discussing higher level of critical reasoning questions just to make sure that once we understand the passage we can eliminate the options. इथे करेक्ट ऑप्शनचा विचार नका करू, इथे विचार करा की तुम्ही याच्यातलं कोणते ऑप्शन्स एलिमिनेट करू शकता. करेक्ट आन्सरचा विचार सध्या नका करू, कारण की लेवल खूप हाय आहे. Okay, so if the level is higher, just to make sure that you can eliminate the options, that's it. Okay, chalo. Now let us start with this question. 5 minutes on the clock.
चलो, येस आन्सर काय आहे? ए. शुअर आहे का सगळे लोक? एकदा रिप्लाय करा. If India is to build a stable liberal democracy, when it says liberal, that means it is connecting each and every religion together. Okay, liberal मतलब सिंपल लँग्वेज बोलेंगे धर्म, सर्व धर्म एकत्र असं म्हणतो ना, लिबरल सोसायटी. Empower masses, have sustainable growth, and be more equitable and fair society, then our university system needs to be reformed. It is true that quantity comes at the cost of quality, but there is simply no alternative. With time, the quality will also improve. Universities need to be more universal in order to flourish. Bringing in foreign talent might bring a broader outlook in the field of education. Indian universities suffer from teacher absenteeism, lack of professional and abysmal research. Abysmal word का मतलब पता है तो एक बार बताओ, नहीं तो मैं बोलता हूँ. Professionalism of good foreign faculty will both embarrass and motivate Indian counterparts. ठीक है. For vibrant and universal higher education, we should open up talent from all over the world. मतलब इनका सिंपल ऐसा बोलना है कि यार जितना हो सके, जितना हो सके फॉरेन पीपल को आप ऐड करना शुरू करो, फॉरेन टीचर्स को. इसके पीछे इन्होंने रीजन क्या बोला है कि एक ब्रॉडर आउटलुक मिलेगा एजुकेशन फील्ड को. और इंडियन सोसाइटी में, इंडियन कॉलेजेस या यूनिवर्सिटीज में प्रॉब्लम क्या है कि टीचर एब्सेंटिज्म बहुत है, लॅक ऑफ प्रोफेशनलिज्म और अबिझमल रिसर्च विच डझंट मेक एनी सेन्स. ठीक आहे, तो काही ना काही हे निगेटिव्ह गोष्ट आहे जे आपल्या एज्युकेशन सिस्टम बद्दल सांगतात. त्यांनी एक त्याच्यासाठी सोल्युशन पण दिलं आहे. सोल्युशन आहे की त्यांनी म्हटलंय की यार फॉरेन टीचर्सला ऍड करा, त्याचा फायदा होईल आणि जास्तीत जास्त ओपन अप केल्यामुळे तुम्हाला क्वालिटी आणि क्वांटिटी दोघांमध्ये फरक समजेल. मला सांगा हा पॅसेज जो आहे हा सगळ्यांना क्लिअर आहे का? एकदा रिप्लाय करा प्लीज. सर बालाजीला ऍड करता का वैभव सर? ठीक है. ओके, नाउ विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन कन्सोनन्स, नॉट इन कन्सोनन्स विथ नॉट इन द फॉलोइंग सेन्स, म्हणजे सिंपल लँग्वेज मध्ये त्याला फॉलो करत नाहीये. ठीक आहे, कॉन्टेक्स्ट मध्येच नाहीये, सिंपल लँग्वेज मध्ये पॅसेजच्या. Bringing in foreign faculty will cause more unemployment in our country besides affecting the culture. Okay, बात तो सही है सर, ये डायरेक्टली मार्क भी कर सकते हो आप. वेरी गुड. इंडियन यूनिवर्सिटीज आर इन डायर नीड ऑफ रिफॉर्म्स टू फाइंड देयर प्लेस इन द कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड. कॅन आय से हे कुठेतरी सपोर्ट करतंय? सी ऑप्शन, the idea of liberal, empowered, just and sustainable India depends upon vibrant, expanding higher education. Yes, तो सर ये भी सपोर्ट कर रहे हैं. The presence of well qualified foreign teachers will force India to come out of complacency and indifference. ये भी सपोर्ट ही कर रहे हैं सर. तो जो उसके साथ कंसोनेंस में नहीं है वो क्या हुआ सर? आपका ऑप्शन ए. चलो, वेरी इजी क्वेश्चन, डुएबल क्वेश्चन होता. चलिए सर, 6 मिनिटाचा टाइम. मी परत सांगतोय बरं का, जेवढे पण स्टुडंट्स लाइव आहेत, अपने को आंसर फाइंड करना ही नहीं है. तू मुझे ये बता कि तू ऑप्शंस कौन से एलिमिनेट कर रहा है, तेरा कॉन्फिडेंस बढ़ेगा एग्जाम में. पॉइंट क्लियर है सर? 6 मिनिटाचा टाइमर प्लीज.
लास्ट 15 सेकंड सगळ्यांनी आन्सर पोस्ट करा. काय काय ऑप्शन तुम्ही एलिमिनेट करू शकता. जसं आकाशनी ए बी आणि सी सांगितलंय, दीपक म्हणतो ए आणि ई, मोनिका म्हणते ए सी आणि ई, जान्हवी पण म्हणते ए बी आणि सी. ठीक आहे, बाकीच्यांनी पण ऑप्शन सांगा, तरच तुम्हाला क्रिटिकल रिझनिंग येणार आहे, नाहीतर येणार नाही. हाँ, तेजस क्या बोल रहा है, ए बी सी और ई एलिमिनेट करो. ठीक है, चलेगा, देख लेते हैं. While 3D printing may revolutionize professional manufacturing and lead to less waste in the household, it promotes mindless consumerism by producing anything desired cheaply and more accessibly without even having to leave your house. They encourage people consume much more than they otherwise would. This happens because individual consumers tend not to be concerned about the sustainability implications of every purchase. They will do so even less when 3D printers allow instant gratification. On one hand, it can make more people more dependent on material possessions, which makes it harder for them to attain sustainable forms of happiness. Additionally, this will eventually leads to more waste, overproduction, and reversing all the potential benefits of industrial 3D printing. बात तो इसको तो इसकी जगह तो मोबाइल भी लिख देते, वो भी चलता. हाँ, और क्या. सगळ्यांना पॅसेज क्लिअर आहे का? एकदा येस रिप्लाय करा प्लीज. सगळ्यांना पॅसेज क्लिअर आहे का? सिंपल पॅसेज आहे, डुएबल आहे, क्लिअर आहे का? एकदा रिप्लाय करा प्लीज. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इफ ट्रू इफेक्टिवली वीकेंस द आर्ग्यूमेंट. आर्ग्यूमेंट को वीक करने वाला चाहिए. ठीक है सर, सिंपल है, बट ऑप्शंस एलिमिनेट करते आने चाहिए. In the long run, however, it is likely that making goods more affordable for everyone, 3D printers will be able to reduce problems of scarcity. अरे इसको एलिमिनेट क्यों किया? ये ऑप्शन को एलिमिनेट क्यों किया सबने? हे तर बरोबर वीक करते ना. Will be more affordable, everyone, 3D printers will make reduce problem from the scarcity. ये तो वीक कर रहे हैं, इसको एलिमिनेट क्यों किया? हाँ, दीपक, तेजस, मोनिका, आकाश, जानवी, इसको एलिमिनेट क्यों किया? ये तो चल सकता ना, क्या प्रॉब्लम है? हाँ, रिप्लाई करो जल्दी. अरे इसको एलिमिनेट क्यों किया? स्कैरसिटी रिड्यूस करेगा मतलब मोर प्रोडक्ट्स प्रोड्यूस. अब तो अच्छा है ना. ठीक आहे ना, पण ह्याला हा वीक करतोय ना. ठीक आहे, काही हरकत नाही, पुढे वाचतोय. ऑप्शन बी, ह्याला ॲज इट इज ठेवू. ठीक आहे आकाश. When people have more equal access to necessities, material possessions cease to become such a symbol of power. They become less important for people, thereby reducing crass consumerism. यार हे पण एलिमिनेट नाही करता येईल, कारण की त्यांचं म्हणणं की एक मोमेंट नंतर ना सगळ्यांना सवय होऊन जाईल, मग ते ना क्रास कन्झ्युमरिझम जो आहे ना त्याला तो रेड्यूस करून जाईल. जसं मोबाईलची सगळ्यांना सवय झालीच आहे. ठीक है, तो इतना कुछ एक्सेस नहीं करते. एक बार मोबाइल सस्ता मिलना शुरू तो सबने ले लिया, तो उसके बाद वापस नहीं खरीदेगा ना, वो आदत गिर जाती. तो ये भी वीक ही कर रहे हैं इनडायरेक्टली. अंडर 3D printer market, you are still likely to be purchasing most of your products from reliable brands with incentives to keep producing. तो सर ये वही बात को सपोर्ट कर रहा है, वीक तो नहीं कर रहा है. तो दिस इज सपोर्टिंग. सो ज्यांनी ज्यांनी ऑप्शन सी एलिमिनेट केलाय, बरोबर ऑप्शन सी एलिमिनेट केलाय. डी पढ़ते, quality products as they want to return and buy more products. बरोबर. This argument ignores the massive 3D printers have on long-term sustainability by providing access to goods to third world countries needs to get out of poverty, such as consumerism is short price to pay for this. भैया ये तो बहुत ज्यादा करेक्ट है, ये तो इतना स्ट्रांग है, सच में बोला तूने, ये तो बहुत स्ट्रांग है यार, बहुत मतलब बहुत ज्यादा स्ट्रांग है. अब किससे स्ट्रांग है हम नहीं बोल सकते, बट बहुत स्ट्रांग है.
3D printers would make scarcity disappear as we know it, thus tackle one of the society's greatest problems. Yes, this is also making it weak. डी आंसर, कितने लोगों को लगा था कि डी आंसर करेक्ट है? एक बार ईमानदारी से रिप्लाई करो कि सर डी आंसर करेक्ट लग रहा है। किधर से लगा लेंगे टाइमर? करेक्ट करेक्ट सोचा आपने। चलो ये वाले का आंसर बताओ।
यस, आंसर बताओ क्या आ रहा है। चलो बोला क्या, साइकिलिंग इज अ फॉर्म ऑफ फिजिकल एक्टिविटी विद पर्टिकुलर बेनिफिट्स फॉर ओल्डर पीपल. ओके, it is non-weight bearing and therefore has less impact on joints than jogging and other running sports. And several longitudinal epidemiological studies have shown significant risk reduction for all cause and cancer mortality, cardiovascular disease, colon, breast cancer, obesity, morbidity in middle-aged and elderly cyclists. Cycling may also contribute to improve quality of life for older people by enhancing social networks and building empowerment, and can be incorporated easily into daily routine. Despite these benefits, cycling participation by older adults in Australia is low. भले ही ये है, फिर भी पार्टिसिपेशन लो है. अभी सर पार्टिसिपेशन लो है, इसके पीछे का रीजन भी तो पता होना चाहिए, तो ही वो वीक करेगा ना. वीक नहीं, मोस्ट स्ट्रेंथन बोला है. ठीक है सर, चेक कर लेंगे. Maintaining the health of Australia's aging population is a priority for governments and healthcare providers, not only to improve the quality of life but also minimize the burden of ill health on existing resources. तो सर ये तो एलिमिनेट हुआ क्योंकि ये एक इंफॉर्मेशन है. This is not supporting or weakening, it is just an information related to the passage. तो ये तो एलिमिनेट किया ही किया आपने. In contrast to many European cities where older people continue to cycle, in Australia just 18% of those who aged over 50 cycled in the past year compared to 50% of those aged 10 to 29. चीरे इतना कौन जीने वाला है? And 39% of those who are aged between 30 to 49. ठीक है, ठीक है, इसको एज इट इज रखते हैं, बी को एलिमिनेट नहीं करेंगे. इंफॉर्मेशन है बट इंफॉर्मेशन में इसको सपोर्ट कर रहा है वो, क्योंकि इन कॉन्ट्रास्ट टू वेयर ओल्डर पीपल कंटिन्यू साइकिल इन ऑस्ट्रेलिया जस्ट दिस इन दैट. ओके, पुअर कॉन्फिडेंस, साइकिलिंग inability and lack of cycle paths is often cited as barrier to regular cycling among Australian middle-aged and senior citizens, as is fear of cars, negative attitudes from motorists. ठीक है. Older people can successfully be encouraged to cycle relatively cheaply and easily by linking them with existing resources in an targeted way. तो सर ये तो कैसे भी नहीं आ रहा. Just 40% of the Australian adults who aged 50 to 74 achieved the recommended amount of physical activity each week, and after 75 years proportion falls to 24%. तो सर कहीं ना कहीं जो ज्यादा करेक्ट ऑप्शन निकल के आ रहा आहे वो है सर ऑप्शन सी. कारण त्यांनी असं म्हटलं की ह्या गोष्टी अवेलेबल नाही आणि त्यांनी त्याचा कंपॅरिझन कारच्या सोबत पण केलं आहे. तर ऑप्शन ए तर एलिमिनेट झाला. बी मी ह्यासाठी एलिमिनेट नव्हतं करत की त्यांनी ते रियालिटी दाखवली की एवढं पर्सेंटेज आहे. इथे पण सेम आहे. जस्ट 40% ऑफ द ऑस्ट्रेलियन्स हु एज 50 to 74 अचीव दिस अँड दॅट फॉल्स बिलो 24 आफ्टर 75. तो पण एक पॉईंट बरोबर आहे, पण जास्त बरोबर सी वाटतं. तुमचा काय कॉल आहे, एकदा रिप्लाय करा. येस, सोनलने काय म्हणा डी ई ए बी एलिमिनेट केलं, ऑप्शन सी म्हणते सोनल. ठीक आहे. बालाजीने बोला ए बी आणि ई एलिमिनेट नहीं नसता झाला यार, थोड़ा पॉजिटिव भी रख रहा है वो. हाँ, ओल्डर पीपल कैन सक्सेसफुली बी इनकरेज टू साइकिल. नहीं ना यार, उधर तो बोल रहा है कि वो नहीं कर पा रहे ना, तो डी तो नहीं आएगा. ऑप्शन सी इज मोर करेक्ट, बालाजी वाघ. ठीक है, क्वेश्चन इजी आहे, पॅसेज मार्क करताना प्रॉब्लेम आहे. ऑप्शन मार्क करता थोडं शांत डोक्याने बघा फक्त.
ऑलमोस्ट सगळ्यांचा ऑप्शन आलाय सी. ऑलमोस्ट सगळ्यांचा ऑप्शन आलाय. चेक करून घेऊ. इट इज अ कन्सेप्ट इन डेव्हलपमेंट सायकोलॉजी दॅट concerns the importance of attachment in regard to his personal development. Specifically, it makes the claim that the ability for an individual to form an emotional and physical attachment to another person gives a sense of stability, security necessary to take risk, branch out, grow, and develop as a personality. Okay. बच्चों के बारे में बात हो रही है. तो infants do not enjoy human company. No, sir. This is absolutely wrong. This can be eliminated. Children experiencing no distress when separated from their mothers or vice versa. नहीं भैया, बहुत रोते बच्चे, बर्दाश्त नहीं होते भैया बच्चे अपने से. तो in infants, attachment as a motivational and behavioral system directs the child to seek proximity with familiar caregiver. When they are alarmed with expectation, they will receive protection and emotional support. Yes, this is correct because it is going with the passage. For a monkey to develop normally, he or she must not have interaction with an object to which they can cling during the first months of their life. No, sir, doesn't make any sense. Option E can be eliminated orally. Yes, option C is more correct. चलो, very good. चलो, ये कुछ बेसिक क्वेश्चन है जो आपके साथ डिस्कस करने हैं. ये हुआ है क्या अपना? एक बार रिप्लाई करो जरा. मेरे हिसाब से तो हुआ है यार. ऑटिज्म स्पेक्ट्रम डिसऑर्डर. जब से हमारे लाइफ में भैया साइकेट्रिस्ट आई है तब से ये वर्ड्स बहुत यूज टू हो गए, तो मुझे लग रहा है ये हुआ है. तुमको क्या लगता है? नाही, असं काही नाही. नाही झालंय का? ठीक आहे. मला वाटतं हे ऐकलंय मी, कानावर पडले शब्द. ठीक आहे, चला ट्राय करा.
चलो आंसर क्या आ रहा है, डेली आ रहा है सर मेंस वालों। चलो बताओ, मेंस वर्ल्ड ऑटिज्म डे कब होता है? नो चीटिंग। अब ये भैया तुम्हारा देखो, करंट अफेयर अपना लेन देना नहीं कुछ। Some people have had concerns that autism spectrum disorder in children might be linked to vaccines, but studies have shown that there is no link between receiving vaccines and developing ASD. Between 1999 and 2001, thimerosal was removed or reduced to trace amounts in childhood vaccines. This was done as a part of a broader national effort to reduce all types of mercury exposure in children. Before studies were conducted that determined the thimerosal, यार इसको एक बार फोन करके ना मैं एक प्रोनाउंसिएशन पूछूंगा ये वर्ड का, was not harmful. In 2013 study looked at the number of antigens from vaccines during the first 2 years of life. Results showed that the total amount of antigen from vaccines received was the same between children with ASD and those that did not have ASD. तो ज़्यादा कुछ तो फर्क नहीं पड़ेगा. तो assumption क्या है? There is no alternative ingredient to replace thimerosal. भाई मेरा क्या बोल, हाँ, thimerosal is present in majority of the vaccines children receive. Information: thimerosal was only ingredient present in the vaccines that was thought to cause ASD. Yes, real cause of ASD still not unknown, is not known still. तो सर ये तो बात डी से क्लियर हो गई, and this is irrelevant. So option D is more correct. Sir, I am not reading it right now. 7th 2 एप्रिल आहे म्हणे. ओके, आई एम नॉट रिकॉलिंग इट नाउ. ओके, आई थॉट रीडिंग आया. ठीक है, चलो. यार ऐसा क्यों लग रहा है कि ये मैंने सब किए पहले, मिलीग्राम. ठीक है, करो. शायद मुझे डेजावू हो रहा है, डेजावू. चला ट्राय करा.
चलो, यस, क्या बोला है? Milligram experiment. The Milligram experiment on obedience to authority figures was a series of social psychology experiments conducted by Yale University psychologist Stanley Milgram. The measured that the willingness to study participants, men from a diverse range of occupations with varying levels of education, to obey an authority figure who instructed them to perform acts of conflicting with their personal कंसेंस ओके। तो इससे बोला क्या आपको क्या करना है, विच ऑफ द फॉलोइंग इलिस्ट्रेट द कंसेप्ट। ओके, ऑप्शन दिया है आपको, चेक कर लेंगे। Acts of genocide offered by those accused at World War II was based on the obedience that they were just following the orders from their superiors, बरोबर। Obeying school teachers by finishing homework on time despite not in the mood to do it, yes, this is a Milgram experiment। Person giving way to ambulance carrying out emergency patients in spite of getting late to the office by obeying the traffic rules, correct। Obeying parents instruction to how to conduct oneself in public, yes, this is also the parameter fact। Very good, Akash Davange was the first one to answer this and had a very good chance of clear this question with flying colors। हा क्वेश्चन इंपॉर्टंट होता आणि हा क्वेश्चन मार्क करता आला म्हणजे रीडिंग स्किल्स खूप चांगले आहेत तुमचे। व्हेरी गुड आकाश, जान्हवी एज वेल एज बालाजी। बाकीच्यांना काय प्रॉब्लेम झाला, रसिक, शिवानी, मोनिका, बाकीच्यांना काय प्रॉब्लेम झाला, करता आलास यार? चलो, नेक्स्ट क्वेश्चन इज रेडी फॉर यू।
अप झालाय. सोनल बालाजी रसिकचं दीपकला ऍड करा. लाईट आली वाटतं त्याच्या लायब्ररीमध्ये. हा यस. चलो. Social approval is especially craved by teens because they were beginning to shift focus from family to peers. Peers मतलब दोस्त. ठीक है. Unfortunately, some teens may resort to cyberbullying others in order to gain everyone's respect from others and eliminate competitors in order to establish superficial friendship. हमारे साथ हुआ है भैया ऐसा. One important way to prevent this would be if parents choose to monitor their children's digital behavior by acquiring their passwords and paying close attention to their social network activities such as Facebook, chat rooms, even if it means skimming through their private messages. Applying categorical imperative if monitoring becomes universal, then cyberbullying will no longer be a problem in the cyberspace as the perpetrators would be quickly caught and disciplined. कौन अलाउ करेगा? तुम अलाउ करोगे क्या पेरेंट्स को अपने लॉगिन आईडी और पासवर्ड इंस्टाग्राम का? बोलो जरा. Effectively weakens. Children should be given digital privacy to an equitable extent, regulated, thereby conditions depend upon the maturity of the child. Information है. Cyberbullying is indeed a danger to children. Instead of invade their personal, it is needed to invade their personal life worlds. तो ये तो strengthen कर रहा है. What a parent can do instead to be there for children, talk to them, spend time surfing the internet together with them, discuss their issues and problems. बात तो सही है ये भी. UNCRC clearly states that no child should be subjected to arbitrary or unlawful interference with his or her privacy by family, home, or correspondence, nor to unlawful attacks on his or her honor and reputation. And that child has the right to the protection of the law against the interference and attack. तो सर ये तो वीक कर रहा है, तो करेक्ट है. ऑप्शन डी इज मोर करेक्ट. बी आणि ई इन्फॉर्मेशन आहे, सी सजेशन आहे, ए एलिमिनेटेड. बरोबर. किती लोकांचा हा आन्सर करेक्ट आला? एकदा रिप्लाय करा. सर मोनिकाला ऍड करा प्लीज, तिच्या तिकडे पण लाईट आली वाटतं. हा सर सोशल मीडिया यूज तर नाही करत नाही, पण त्यांनी जो रूल सांगितला आहे ना प्रायव्हसी वाला, तो पार्ट ऍड होईल इकडे. सोनल, प्रायव्हसी वाला पार्ट ऍड होईल. सर 6 मिनिट का टायमर देंगे? नाही केला. इकडे लाईट गेली होती. हो ना, आपल्याकडे पण गेली होती. बारिश आली का रे? पाऊस आला.
टाइम इज अप. सोनलने आन्सर दिलाय. ए, सी आणि ई एलिमिनेट केलाय. जान्हवी म्हणते डेली. बाकीच्यांचं काय म्हणणं, एकदा लवकर रिप्लाय करा. Our use of language embodies attitudes as well as referential meanings. Women's language has a foundation that attitude that women are marginal to the serious concerns of life, which are preempted by men. Robin Lakoff claims that the marginality and powerlessness of women is reflected in both the ways women are expected to speak and the ways in which women are spoken of. In appropriate women's speech, strong expression of feeling is avoided, expression of uncertainty is favored, and means of expression in regard to subject matter deemed trivial to the real world are elaborated. Speech about woman implies an object whose sexual nature requires euphemism and whose social roles are derivative and dependent on relation to men. Derivative and dependent means किसी की सिस्टर हो सकती है, किसी की बहन हो सकती है, पर्सनल आइडेंटिटी नसते सोप्या भाषेत. सो विच इज द मोस्ट condition which weakens of the Lakoff's claim. Lakoff states women's uncertainty is a result of language that was imposed on her in the earliest years of her life when she as a girl taught to be polite, listen to other people's opinion instead of forcing her own to others. तो सर ये तो सपोर्ट कर रहा है. Although Lakoff's claims were revolutionary, there was no substantial work on gender and language before her work. Her lack of empirical data left the door open for further research into her substantial claims. Okay. Option C, Holmes describes 4 different functions of tag questions, 3 of which do not follow Lakoff's original proposal of expressing tentativeness. ओके ये दोनों वीक कर रहा है एक्चुअली. ठीक है. Recent findings argue that Lakoff's women's language is actually powerless language. They show that man's speech also contains linguistic features characteristic of tentativeness and uncertainty. तो सर डी ज्यादा करेक्ट लग रहा है बी और सी से. ठीक है. Lakoff's description of women's language style is completely based on her insight, her remembered impressions rather than systematic quantitative observation. तो सर ये भी सपोर्ट कर रहे हैं. तो अभी बचे मेरे पास ऑप्शन बी, सी आणि डी. 3 ऑप्शन बाकी. बी, सी आणि डी. सी पण एलिमिनेट करता येईल म्हणा, कारण की काही फॉलो होत नाही असं म्हटलंय. पण बाकीच्या केसमध्ये होम्सचा जो डेटा आहे ना, इयर दिया आहे का रे यार, मी जर मार्क केला असता ना, powerless language, they show that man's speech also contains linguistic features characteristics and tentativeness. मी डी ऑप्शन मार्क केला असता. मी याचा आन्सर चेक करून सांगतो, पण डीच असायला पाहिजे, कारण की बी आणि सी ना कम्प्लीट करत नाही. होम्स बद्दल म्हणताय पण होम्स बद्दल काय दिलेलं नाहीये. आणि रेव्होल्युशनरीचे पण सबस्टॅन्शियल वर्क ऑन जेंडर अँड लँग्वेज बिफोर वर्क डेटा लेफ्ट ओपन, तरी श्युरिटी नाहीये. तर डी आन्सर पाहिजे. मी हे चेक करून सांगतो तुम्हाला. माझ्या हिशोबाने डी आन्सर जास्त करेक्ट पाहिजे. तुमचं काय मत एकदा सांगा. व्हॉट डू यू थिंक अबाउट दिस? कोणाचा काही वेगळं ऑप्शन किंवा ओपिनियन असेल तर विचारा. चलो लास्ट क्वेश्चन. अरे ये तो डेटा सफिशिएंसी आ गया यार गलती से. अरे डेटा सफिशिएंसी है, उड़ा दो. क्या बोलते हो? दिए 5 मिनट. लास्ट क्वेश्चन है. गलती से डेटा सफिशिएंसी ऐड हो गया उसमें. चलो उड़ा दो. लास्ट 5 मिनिट्स. हाँ बट तरी ते वीक करते रसिक.
चलिए आंसर आ रहा है. ऑप्शन विल बी ए, डेटा इज सफिशिएंट टू आंसर दिस. चल, सो वी हैव कंप्लीटेड क्रिटिकल रिजनिंग पार्ट. अँड तुम्हाला असाइनमेंट म्हणा, होमवर्क म्हणा, तुमच्यासाठी क्लासवर्क आणि होमवर्क हे ऍड करून तुम्हाला मी 8 PDF दिलेत बघा. सगळ्यांनी ते बघितलेत का? एकदा रिप्लाय करा प्लीज. 8 PDFs है, 4 टॉपिक्स के 4 क्लास वर्क है और 4 होमवर्क है. सॉल्व करना शुरू किया है क्या? सॉल्व करना शुरू कर दो. ठीक है, जिन्होंने नहीं किया सॉल्व करना शुरू कर दो. नाउ वी हैव कंप्लीटेड पजल्स, we have completed data sufficiency and somewhat reverse syllogism as well. Next, we have completed this topic today, that is critical reasoning. Now, we are remaining with 2 topics. One happens to be input output, and the next one supposed to be the miscellaneous of all the topics, such as inequalities, such as coding decoding, such as direction and sense, somewhere little bit data sufficiency type questions. ठीक है, तो the major chunk, the major portion of your mains part is critical reasoning and puzzles. So that is the reason out of 44 lectures we have added around 34 lectures, and if we eliminate 6 lectures regarding your mocks and everything, so nearly about 28 lectures were for your puzzles and critical reasoning. ठीक आहे, तर मला वाटतं की इथून थोडं तुम्हाला ना आता कॉन्फिडन्स डेव्हलप व्हायला सुरुवात झाली असेल क्रिटिकल रिझनिंग साठी, की आता फिअर वाटत नसेल ऑप्शन टिक करताना. नन ऑफ दिस पण टिक करू शकतो. आता तुम्हाला असं वाटत असेल की सर हे क्वेश्चन्स ना डुएबल आहे, फक्त थोडं नीट वाचलं पाहिजे. ठीक आहे, तर मला वाटतं की सेम फिलिंग असेल तर एकदा रिप्लाय करून टाका की क्रिटिकल रिझनिंग बद्दल तुमचा फीडबॅक कसा. आणि हेच क्रिटिकल रिझनिंग नाही सॉरी, मी हे तुमच्यासोबत स्टार्टिंगला पण घेतलंय दर फ्रायडेला. तर टोटल 10 लेक्चर झाले क्रिटिकल रिझनिंग, कालच मोजलंय मी. टोटल 10 लेक्चर्स घेतले तुमचे क्रिटिकल रिझनिंग साठी मी. ठीक आहे, सो दिस इज इट. एंड समझो लास्ट वीक ऑफ अगस्त तक हम लोग सिलेबस खत्म कर देंगे. सिलेबस मतलब आपका पूरा मेंस वाला पार्ट हम लोग खत्म कर देंगे. ठीक है, ॲक्युरेसी पण येते म्हणे सर आता. ओके, चलो गुड गुड. बाकी तुम्हाला अजून काय फीडबॅक द्यायचा की सर हे क्वेश्चन्स इन्क्लूड करा, हे पॅरामीटर्स इन्क्लूड करा, ह्या टाईपचे क्वेश्चन्स अजून घ्या, तर मला सांगा. आपल्याकडे वेळ आहे, वाटलंच आपण 2-4 लेक्चर अजून एक्सटेंड करू. मला प्रॉब्लेम नहीं त्याच्यामध्ये काही. मेरी तो इच्छा थी कि इंग्लिश का पैसेज भी सिखाता हूँ मैं आपको. इन्फरेंस बेस्ड पैसेज जो आता है उसको ही क्रिटिकल रीजनिंग में से घुमा फिरा के मजा आएगा एकदम. हां सर, मॉक बद्दल सांगायचं. हो, मॉक ना मी दिली नाही दीपक. ॲक्च्युली माझ्या जे होणारी आहे तिची आजीची डेथ झाली, तर काल मी चिखलीला गेलो होतो. तो कल मैं मॉक देने वाला था, बट टाइम नहीं मिला देने के लिए और बहुत लेट आया. सर ह्या मॉकला सगळे क्रिटिकल रिजनिंगचे क्वेश्चन बरोबर आले. अरे बाप, एक नंबर. जान्हवी पाटिल भैया, बड़े लोग. और क्या बात कर, तेरे भी फियोन्से की दादी की डेथ हुई क्या बालाजी बाग? बाप रे, सब बुढ़े लोगों को यही टाइम मिल रहा है क्या रे जाने का? अच्छा, क्रिटिकल रिजनिंग बोल रहा है क्या? तर चिखली बुलढाणा का सर? हो अक्षय, चिखली बुलढाणा. 2.5 तास मध्ये गेलो या. 2.5 तास जाते 3 घंटे लगे, आते 2 घंटे. मेरे को थोड़ा प्रॉब्लम है बुड्ढों से और बच्चों से. उतना नसीब नहीं है हमारा आपके जैसा. अच्छा, मी चिखलीचा आहे सर. अच्छा, ओ हो. सेम क्रिटिकल रिजनिंग करेक्ट आले. अरे वा, मग पुढच्या मेन्स बॅच साठी तुम्हीच माझे स्पॉन्सर्स व्हा. ठीक आहे, मेन्सच्या बॅचची जेव्हा मी अनाउन्समेंट करणार आहे पुढच्या, आता जी नेक्स्ट मेन्स वाली बैच घेणार आहे, तो भैया फिर उसके तुम ही मेरे स्पॉन्सर बन जाओ. मुझको चाहिए कि सब लोग शेयर करें और रिव्यू दे उसके बारे में. क्या लगता है? तो ऐसा थोड़ा हमको ऐसा पुश मिलेगा मेंस की बैच. मेरी इच्छा है यार, मैं बहुत ऐसा ना, ऐसी आत में इच्छा असते ना की यार मेंस शिकवायचं, एकदा असं इतना भारी शिकाऊ मेंस की मजा आ जाए यार.
क्योंकि क्या होता है ना, वो ऐसे लेवल ऑफ स्टूडेंट्स मिलते हैं ना पढ़ाने को, तो उनके साथ ना वो फील ही अलग आता है। तुम्हारे लिए प्रिपेयर करने का दिल भी करता है कि यार इनको और अलग तरीके से और नए टाइप के क्वेश्चंस इनके साथ डिस्कस करो। लगता है कि वो क्वालिटी ऑफ पीपल जो है ना वो ऐसा थोड़ा सा बढ़ा सकते हैं। जाऊ द्या एखाद वेळेस सगळं तुम्हाला तुमचंच नाही, माझं बऱ्याच सिमिलरिटी आहेत सिक्रेट। ओके ठीक है भैया। अब मैं ना लाइफ के ऐसे ऐसे मोड पे हूँ, ऐसे माइंडसेट पे हूँ ना, जब तक मेरा कंसर्न नहीं ना तो वो बात मुझे नहीं भी पता चली तो बहुत बहुत अच्छी है। जैसे मेरे दोस्त वगैरह बात करते रहते हैं ना, तो मैं उनको पूछता हूँ क्या चल रहा है, तो वो बोलते हैं हम बात कर रहे हैं अंदर सीक्रेट। मतलब वो मेरे को लेके कंसर्न को है क्या, तो बोलते नहीं, मतलब मेरे को जानना भी नाही। म्हणजे एक शर्लॉक होम्स नावाची सिरीज आहे ना, त्याच्यामध्ये तो म्हणतो ना की यार माझ्या ब्रेनमध्ये ना मी त्याच गोष्टी ठेवतो जे मला कामाच्या आहेत, बिनकामाच्या गोष्टी ठेवत नाही मी ब्रेनमध्ये, माझ्या मेमोरीमध्ये। वो फुल हो जाएगा तो फिर रखने को जगह नहीं रहेगी। तो मैं अभी वो माइंडसेट में रहता हूँ कि अगर वो मेरे कंसर्न नहीं है ना बालाजी, तो भैया मेरे को जानना भी नहीं भाई, ना तू निगेटिव्ह ले ना मैं पॉझिटिव्ह लेतो। तुमच्याकडूनच शिकतोय सर हळूहळू सगळं, एक्झॅक्टली फॉलो करतोय तुम्हाला। अरे बिल्कुल नको करू भैया फॉलो, फॉलो कभी करी मत। बेनिडिक्ट वाली बरोबर जानवी, फॉलो करी मत, किसी को भी फॉलो कर, मेरे को फॉलो मत करो, मेरे को गलती से फॉलो मत करो। शिवम सर को कर सकते हो आप, फातिमा मैम को कर सकते हो, मेरे को फॉलो मत करो। अपना थोड़ा सिस्टम अलग है तो प्रॉब्लेम हो जाएगी। हाँ मॉक मी देतो आणि मॉक बद्दल आपण डिस्कशन करू। तुम्ही मॉक टेस्टचा स्कोर पाठवलाय, बघितलं मी, तुला एकदा चेक करतो आणि बस डिस्कशन करू आणि इनपुट आउटपुट सोबत स्टार्ट करू। इनपुट आउटपुटचे नवीन क्वेश्चंस बनवू तुमच्यासाठी आणि आपण स्टार्ट करू। बाकी ये 15-16 को क्या लगता है, छुट्टी उट्टी चाहिए क्या? नहीं, जरूरत नहीं ना, मेरे को तो नहीं लग रहा है। अगर हुई तो 17-18 को होगी मेरी छुट्टी, दैट इज सैटरडे संडे। जो भी वैसे भी आपको मॉक आपका मेन्स RRB क्लर्क आहे तशी पण तुमची ना, तर मला वाटतं ते काय फरक पडणार आहे। 17 पेपर आहे ना, हाँ तो फिर हो जाएगा। सर एखादी स्टोरी सांगा ना सर। भोपाल है क्या? अरे वाह, सही है भैया, मजा है, तुम घूम के आ जाओ MP। भोपाल का पान खा गया, पान बहुत फेमस रहता। साथ में जाओ फिर दोनों भाई भाई। आकाश किधर जा रहा है? इंदौर, अरे वाह। खाऊ गली जा क्या, 56 जा क्या, उज्जैन जा क्या, ओमकारेश्वर जा क्या, आकाश दबंगे। ठीक है जाके आओ इंदौर वाले, एकदम घूम के खा पी के 2-3 दिन रह गया। 2-3 दिन तो मैं बोलूंगा रह गया इंदौर, उज्जैन, ओमकारेश्वर, 56 गली थी वो, और सराफा, 2-3 दिन रह गया। सर RRB PO को ही जाकर आया सर। तो और एक बार, जिंदगी ना मिलेगी दोबारा, कर ले तू आकाश दवनगे। ZNMD कर ले तू डायरेक्ट। वो स्पेन गए थे, तू उज्जैन जा। भोपालला नाही का काय, पटोडी पॅलेस एक आहे आणि पान बहुत भारी मिलता भोपाल में। बाकी यार भोपाल का मुझको इतना आइडिया नहीं भोपाल में क्या है। पान याद है मेरे को, पान मिलता है, बहुत प्यारे पान मिलते हैं भोपाल में। नॉनवेज भी अच्छा मिलता, मैंने खाया नहीं है बट बहुत सुना है भोपाल का नॉनवेज बहुत भारी मिलता। लखनऊ, भोपाल लीग सिटी आहे म्हणे। अरे मजाक नाही करते वो बात का। सर आम्ही MH वाले जातो इथून आयोनला। ताई मग तुम्ही जाता जाता रस्त्यात तुम्हाला काय भेटेल? आयोनला जाताना काहीच नाही भेटणार, चुपचाप घरूनच खाऊन जा भाई तू। हाँ तो बस वैसा मत बोलो, उधर के लोग मारेंगे। लेक सिटी मेक करेक्शंस, अरे हाँ भोपाल इज लेक सिटी। खरंच नाही यार, काहीच नाही यार सोनल, व्हेजिटेरियन वाल्यासाठी तर काहीच ऑप्शन नाहीये त्या रस्त्यावर, कुठे कुठेच जा, काहीच ऑप्शन नाही। आयन को जाते वक्त जो रास्ता लगता है ना, वो ऐसे खाने के लिए कुछ भी नहीं है वहाँ पे। हाँ आपने कहा निस्त पानी बने, निस्त पानी। चलो कोई नहीं, कल नया टॉपिक सुरू होगा आपका इनपुट आउटपुट। आणि हाँ मेन्स बॅच साठी काही सजेशन पाहिजे होते पुढच्या बॅच साठी। एक्सपेक्टेड डेट आहे 1st वीक ऑफ सप्टेंबर, तुमचं काय म्हणणं आहे? एक तर सॅटर्डेला फास्ट असतं, काही भेटत नाही। अरे वा सर, आप्पाची चहा आणि खंडू मामाचे पोहे आयनवाले। मी तर नाही खात यार पोहे, पण नाही खात, आप्पाची चहा ट्राय करेल मी।
फर्स्ट वीक ऑफ सितंबर सोच रहा हूँ, नेक्स्ट बैच, फर्स्ट वीक ऑफ सितंबर, क्या लगता है आपको? अजून काही तुमचे सजेशन असेल तर सांगा, की सर असं काहीतरी घ्या, वेगळं काहीतरी. तसं तर मी सगळंच ट्राय केलं तुमच्यासोबत, एक्सपेरिमेंट पण केले, पहिली रिव्हिजन पण करून घेतली तुमच्याकडनं 5-6 लेक्चर, मग पझल्स शिकवायला सुरुवात केली, पझल्स नंतर मग डेटा सफिशियन्सी केलं, डायरेक्टली ते मर्ज होऊन जातं, प्रॅक्टिस पण होऊन जाते तुमची. आता क्रिटिकलचे पण नवीन क्लासवर्क आणि होमवर्कचे तुम्हाला PDFs पण देऊन टाकले. टेस्ट बद्दल आहे, पण टेस्ट ना सगळ्यांकडे तुमच्याकडे ऑलिवूडचा पॅक आहेच, तर म्हटल्यावर आपण उगाच टाइम आणि एनर्जी टेस्टमध्ये टाकू त्यापेक्षा 2-3 लेक्चर जास्त घेऊ, म्हणजे थोडं आपले कम्युनिकेशन आणि बॉन्डिंग थोडी अजून स्ट्रॉंग होईल. तर तो एक विचार होता. सर क्वेश्चन हेच राहणार की न्यू बैचला? नहीं यार, क्वेश्चंस तो थोड़े बहुत चेंज होंगे ही होंगे, ऐसा नहीं, क्योंकि हर बार ना चेंजेस की वजह से ना मुझे समझ में आता है की आपका रिस्पॉन्स कैसा है. काही मॉक्समध्ये क्वेश्चन्स मला आवडले, जसं RRBच्या मॉकमधले काही क्वेश्चन्स मला फार आवडले पझल्सवाले, तर मग ते पुढच्या ह्याच्या वेळेस मी ते ॲड करणार आहे. किंवा वेगळ्या टाईपचा जर पझल भेटला मला की यार हा मुलांसोबत डिस्कशन करता येईल मला, तर मग तसं काहीतरी करेल. तर मला वाटतंय की तसं काहीतरी. हां, जान्हवीचं काय म्हणणं आहे? दॅट वॉज गुड स्टार्ट ॲक्च्युअली, रिव्हिजन फ्रॉम द स्टार्ट. थँक यू सो मच जान्हवी. मला वाटलं कोणतरी ॲप्रिशिएट करेल त्या गोष्टीसाठी, पण खरंच मनापासून धन्यवाद. मला वाटलं ते कोणाला लक्षात पण आलं नसेल की सरांनी पहिले 4 लेक्चर जे घेतले ते रिव्हिजन का घेतली, बट थँक यू. आमची काउन्सिलिंग पण घेत राहा सर, मध्ये मध्ये वेळ भेटेल तुम्हाला. त्यासाठी ना मी असा विचार करत होतो की जे मॉक सांगणार आहे ना, मॉक, त्या मॉक सगळ्यांसाठी सेम ठेवू. हां, मॉक सगळ्यांसाठी सेम ठेवलं तर लाईव्ह, हां, आणि ते लाईव्ह फक्त मेन्सवाल्यांसाठीच ठेवू. म्हणजे जी पहिली बॅच आहे मेन्सची, म्हणजे दुसरी बॅच आहे मेन्सची, त्यांच्यासाठी मर्ज करून सगळ्यांसाठी लाईव्ह सेम युट्यूबला, आणि त्यांना सांगून देऊ, नाही का? मला असं वाटतं झूमवरच ठेवायचं का तसं? प्रायव्हसी राहील. नाही, त्या बॅचला जे घेणार आहे ना आपण, आता समजा या बॅचला जसं घेतलं, सेपरेट फोल्डर बनलेलं आहे मॉकचं, तर मग आता त्या बॅचला जेव्हा घेऊ तर मग यांना पण देईल, ह्यांना पण ऍक्सेस देऊ. हो, टेस्टसाठी तर ऍक्सेस देईलच. म्हणजे समजा तुम्ही त्या बॅचला टेस्ट अनाऊन्स केली, म्हणजे यांची जी सवय लागलेली वीकली टेस्ट द्यायची 2, बरोबर, 3 तोडायची. चालेल, तसं काहीतरी करू आपण. सरांचा पण आयडिया भारी. सर डबल स्क्वेअरवाला बेस पझल बिहाइंड वाला, अरे हा यार, तो राहिलाच ना आपला, तो शोधावा लागेल मला, तो बसून करून टाक. सर उस बैच का नाम क्या रख रहे हो? यार मेरा ना महाभारत को लेके थोड़ा पढ़ना था ना, तो मैंने वो एकलव्य रखा था. तो बहुत लोग ना श्री कृष्ण बोलते हैं, कर्ण है, अर्जुन है, उनका एप्रिसिएशन या उनका इंक्लिनेशन ना उस तरफ रहता. बट अगर मुझे किसी ने पूछा कि सबसे बेस्ट कैरेक्टर आपको क्या लगता है पूरे महाभारत में, तो मेरा एक ही नाम रहेगा, वो रहेगा एकलव्य. तो हो, त्यांच्या मॉक अनालिसिस सोबतच घेऊ. ठीक है, आप क्या बोल रहे हो सर? अभिमन्यु, अभिमन्यु सर भी वही बोल रहे हैं, अभिमन्यु. यार एकलव्य 2.0 बेटर लग रहा है मेरे को. एकलव्य साठी यार थोड़े एक बॉन्डिंग मुझे लगता है कि बहुत कहीं ना कहीं कनेक्ट करता हूँ मैं. लोग बहुत बोल देते की अरे दानवीर कर्ण होता, ठीक है, ते असेल, बट ऑब्वियसली आहेच, नो डाउट अबाउट इट. बट यार सोच ना यार, एक 10 साल का बच्चा है, 10 साल का बच्चा जिसने एक टीचर का सिर्फ एक स्टैचू रखा है और वर्ल्ड का बेस्ट आर्चर बना होगा वो, सिर्फ उस हिसाब से, जहाँ पे कि वो उस पर्सन को मिला भी नहीं होगा, बट उसको उसने गुरु मान लिया, and he has given everything, and when the teacher comes and he asks for the thumb. मैं एक बुक पढ़ रहा हूँ अभी, समसारा बोल के, समसारा. उसमें ना इसके क्लैन है, एकलव्य के क्लैन के लोग दिखाए गए, तो उन्होंने बोला कि उनको उसके बाद उसके जो बिरादरी बोलते हैं ना, क्लैन, उसमें लोगों को, उन लोगों को अंगूठा ही नहीं है. तो उन्होंने आर्चरी कैसे सीखी? इंडेक्स फिंगर और मिडिल फिंगर से आर्चरी सीखी. तो मुझे लगता है की वो एकलव्य को लेके ना वो एक सॉफ्ट कॉर्नर असतो ना कोणासाठी, की यार कर्णला ना सगळं नाही भेटलं, पण त्यांनी ते अचीव केलं. दुर्योधननी त्याची हेल्प केली, कृष्णनी अर्जुनची हेल्प केली. ह्याची हेल्प कोणीच नाही केली ना यार, ह्यांनी स्वतःच्या जीवावर केलं ना सगळं. आणि ते जेव्हा स्वतःच्या जीवावर करतात ना, तेव्हा ते असं ते समजतं माणसाला की यार ते का महत्वाचं. ते मला वाटतं की तुम्ही ते कनेक्ट करू शकतात का नाही माहिती नाही, पण मी फार कनेक्ट करतो त्या गोष्टीला, की यार जसं मोनिकाने खूप भारी नाव सांगितलं, एकलव्य 2.0, तर मी ट्राय करेल. मी अजून 2-3 विचार करतोय, डोक्यात आहे महाभारतचे, पण ते असं वाटतं की यार ते वो पढ़ा है ना, तो मजा आता है. वो एकलव्य जब मैं सुनता हूँ ना, तो वो फोकसनेस दिख के आता. और नो डाउट अगर एकलव्य महाभारत पे होते एक्चुअल में, तो बहुत सारी चीजें अलग होती. तो शायद वो एक रीजन होगा. सर घटोत्कच ठेवा म्हणे.
तुझ्या लग्नाच्या वेळेस ना ते हे देणार आहे मी, विथ बेस्ट कॉम्प्लिमेंट्स फ्रॉम SSA ना, तू घटोत्कच असं लिहून देणार आहे आणि तुझ्या बायकोच्या सोबत देणार. म्हटलं हे बघ असं काहीतरी करेल बालाजी, तू टेन्शन नको घेऊ. ठीक आहे, चलो. सो टुमॉरो वी स्टार्ट विथ इनपुट आउटपुट. थोडं लेक्चर वाढेल इनपुट आउटपुटचा. तुम्हाला पण माहिती इनपुट आउटपुटचे लेक्चर्स का वाढतात, कारण की त्याला क्वेश्चनलाच वेळ लागतो, एकतर अंडरस्टँडिंगसाठी आणि मग लिहायला सुद्धा. तर त्या तयारीने या तुम्ही. मी पण त्या तयारीने येतो. सर मला नेहमी सांगता, सर 2 ते 4 आहे तुम्ही लवकर सोडता. म्हणलं यार बरोबर आहे, तेवढी एनर्जी मोमेंटम तो त्या 1.5 तासापर्यंत राहतं आणि त्यानंतर थोडंसं कमी होत जातं. म्हणलं यार ती एनर्जी कमी नाही झाली पाहिजे, तसं काहीतरी आहे. तसं मेंटेन ठेवायचं ट्राय करेल मी, कारण की शेवटचा लेक्चर असतो, सकाळचे 3 लेक्चर, डाऊट्स बाकीच्या गोष्टी असतात. बट बघू. चलो, सो वी विल मीट टुमॉरो. अँड हां सर, थँक्यू सो मच. 2 to 4 नंतर गॅपचा. ओके, चलो. येस, विल सी यू टुमॉरो. टेक केअर. हॅव अ गुड डे.